आज आपण महाराष्ट्र आणि परप्रांतीय राजकारणाबद्दलच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत। एक प्रश्न नक्कीच पडतो, विशेषतः यूपी आणि बिहारमधून येणाऱ्या लोकांबद्दल। ते महाराष्ट्रात येऊन काम करतात जिथे जातपात पाहिली जात नाही, महाराष्ट्रामध्ये जातपात बघितली जात नाही आणि लोक सहजपणे काम करतात। इथली लोक फक्त एकच गोष्ट सांगतात, तुम्ही इथल्या भाषेचा आदर करा, यापेक्षा दुसरी कोणतीही मागणी नसते। पण जेव्हा हेच परप्रांतीय लोक यूपी बिहारमधून आलेल्या राजकारण्यांना सपोर्ट करतात तेव्हा महाराष्ट्रातील लोकांना वाईट वाटतं। या परप्रांतीय बांधवांना हे कळत नाही की ते कोणाला सपोर्ट करत आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत। तुम्हाला जिथे जातपात न पाहता काम मिळालं, त्या संस्कृतीचा आदर सोडून तुम्ही दुसऱ्या राजकारण्यांना पाठिंबा देता तेव्हा दुःख होतं। आता आपण मूळ समस्येकडे वळूया। हे लोक ज्यांना समर्थन देत आहेत त्यांची खरी वागणूक काय आहे? जेव्हा तुम्ही यूपी बिहारमध्ये जाऊन याच राजकारण्यांकडे मदत मागता तेव्हा हेच लोक तुम्हाला कुठल्या जातीचे आहेत म्हणून विचारतात। जातीच्या आधारावर तुम्हाला लांब केले जाते, तुमचा अपमान केला जातो आणि मदत नाकारली जाते। तुम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, पण आत्मसन्मानाचा विचार करणे महत्त्वाचे आहे। एवढा अपमान होऊन सुद्धा जर तुम्हाला त्याच नेत्यांचा पुळका येत असेल आणि तुम्ही त्यांनाच समर्थन देत असाल तर मग हे समजून घ्या की माणूस म्हणून तुमच्यातील माणुसकी कधीच मेली आहे। जिथे तुमचा आदर आहे तिथे राहा आणि त्या संस्कृतीचा आदर करा। जो तुमचा अपमान करतो त्याला समर्थन देऊ नका। तुम्ही कशाचे समर्थन करता याचा विचार करण्याचीही वेळ आहे। धन्यवाद।